आगामी काळामध्ये सण उत्सव या ठिकाणी हिंदू बांधवांचे मोठ्या प्रमाणात येत असताना आता प्रत्येकाच्या घरामध्ये जसं की बघितलं तर येत्या काही दिवसांवरती गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक घरोघरी या ठिकाणी होणार आहे आणि आकर्षक डिझाईन, लाइटिंग, फोकस, आकर्षक कंदील या ठिकाणी लावून आपलं घर, आपलं डेकोरेशन या ठिकाणी सजवण्याचं काम प्रत्येक हिंदू बांधव या सण उत्सवाच्या काळात करत असतो. मात्र मागील काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक नागरिक आपल्या पद्धतीने करत होता, मात्र आता त्याच्या या खिशाला कुठेतरी कात्री नक्कीच बसणार आहे. नक्कीच मी सांगू इच्छितो की आता प्रत्येकाच्या घरात लागणारी लाइटिंग, डेकोरेशनचं सामान यामध्ये जर बघितलं तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हे संपूर्ण जे प्रकार आहे हे संपूर्ण प्रकारात या इलेक्ट्रिक वस्तूमध्ये आता तब्बल 20 ते 25% वाढ या ठिकाणी झालेली आहे. एकीकडचा विचार केला तर प्रत्येक इलेक्ट्रिक वस्तूवरती या ठिकाणी 20 ते 25% वाढ नोंदवली गेली आहे. यामध्ये जर विशेषतः बघितलं तर फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, फॅन असेल किंवा इतर संपूर्ण साहित्य या ठिकाणी 20 ते 25% वाढ नोंदवली गेली आहे. मी आता जे काय दुकानामध्ये आहे, जळगाव शहरातील हे एक दुकान आहे आणि या दुकानामध्ये जर आपण संपूर्ण माल बघतोय तर गेल्या काही दिवसांपासून हा माल जसा जसा या ठिकाणी दिसून येत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आगामी सण उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वस्तू असेल किंवा विविध प्रकारच्या वस्तू प्रत्येक हिंदू बांधव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने खरेदी करत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून म्हणजे गेल्या 8 ते 15 दिवसापासून या ठिकाणी या प्रत्येक वस्तू मागे 20 ते 25% या ठिकाणी वाढ नोंदवली गेलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आगामी सण उत्सव काळात प्रत्येकाच्या खिशाला कात्री देणारी झळ यात निर्माण झालेली आहे. या संपूर्ण माहिती देण्यासाठी या स्टोअरचे मालक आहेत मुकेशजी, काय सांगाल गेल्या किती दिवसापासून या ठिकाणी वाढ नोंदवली गेलेली आहे, कशावरती कशी वाढ आहे, नेमकी काय कारण आहे या संदर्भात? आज आपल्या मागच्या वर्षापेक्षा, कारण मागे जे मागच्या वर्षीच्या वस्तू होत्या या वर्षी 20 ते 25% वाढ इथे झालेली आहे. गोरगरिबांच्या खिशाला मोठी कात्री बसते आहे, कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव इम्पोर्ट एक्सपोर्ट मालावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे भावावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. त्यात डिझेल वाढलेला आहे, त्यामुळे सगळा व्यापार विस्कळीत झालेला आहे. ह्या वर्षी म्हणजे आम जनतेला खूप त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे की जेणेकरून या जगावरती एक शांततेचं वातावरण निर्माण होईल आणि पुन्हा हे आपलं स्वस्ताचं आणि समृद्ध असं बाजारपेठ निर्माण होईल आणि गोरगरिबांना त्याचा फायदा होईल. निश्चित भाऊ, जर आता बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव असेल, दसरा असेल, दिवाळी असेल असे मोठे सण उत्सव या ठिकाणी निर्माण येत आहेत. मात्र असं असलं तरी प्रत्येक जण लाइटिंग आपल्या घरावर टाकत असतो, डेकोरेशनसाठी सजावटीचं साहित्य, वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वस्तू या ठिकाणी घेत असतो. दसऱ्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात उलाढाल जर मागितली जळगाव जिल्ह्यामध्ये तर इलेक्ट्रिक वस्तूमध्ये या ठिकाणी होत असते. मात्र असं असलं तरी आता ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे या संदर्भात? आज गिरायकांना जे आपण दसरा, दिवाळी, गणपती आपण असं म्हणतो आणि त्या टायमाला आपला जरी आज ईद होती, ईदच्या निमित्ताने खूप मोठी लाइटिंग इथे विकली गेलेली आहे आणि आपला हिंदू बांधव की जेणेकरून तो गणपती महोत्सव असो किंवा दसरा, दिवाळी याच्यामध्ये घेतलेली वस्तू खूप शुभ असते आणि ते लक्ष्मीचं रूप म्हणून ते लोक खरेदी करत असतात. आणि त्या खरेदी करत असताना आज या 20 ते 25% जी वाढ झालेली आहे त्याची कात्री ज्या गोरगरिबांच्या खिशाला बसणार आहे. म्हणून गिरायकांचा ओघ तर चांगलाच आहे, परंतु काही परिस्थिती आहे की जेणेकरून थोडस गोरगरिबीला जनतेला याच्यात मोठी उणीव भासणार आहे. कारण आम जनता तर घेईल, पण गोरगरिबांचा विचार जर केला तर त्यांच्या खिशाला निश्चितच कात्री बसणार आहे. भाऊ, एकीकडे जर विचार केला तर आता लाइटिंगचा दर कसा होता आणि टीव्ही फ्रीजचा दर यापूर्वी कसा होता आणि आताचा काय आहे? जे टीव्ही मागच्या वर्षी 10,000ला विकायची ती आज 12-12.5 चालली गेलेली आहे. पुन्हा लाइटिंग मध्ये जे 100 रुपयाला लाइटिंग दिली जात होती ती लाइटिंग आज आपल्या 150 ते 180 रुपयाला विकली जाते. म्हणजे 20 ते 25% वाढ झालेली आहे. काय मागणी असणार आहे? मी तर असं म्हणेल की लवकरात लवकर युद्धजन्य परिस्थिती थांबावी आणि जगामध्ये एक शांततेचं वारं निर्माण व्हावं
आणि गोरगरिबांची जी हॅरसमेंट इथे होत आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. देश सजलाम सुफलाम होण्यामागे म्हणजे शांती हा एक पर्याय आहे. येणारे सण उत्सव साजरे झाले पाहिजे. आणि आनंदाने सण उत्सव गरिबांचे साजरे झाले पाहिजे. त्या निमित्तानं सर्व जगाला शांतीचा एक मंत्र या माध्यमातून देऊ इच्छितो. जय हिंद, जय भारत. निश्चितच आपण बघितल्या की या इलेक्ट्रिक दुकान व्यावसायिकाच्या प्रतिक्रिया की आगामी काळात हे युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे, कारण हिंदू धर्मीय वासियांचे येणाऱ्या काळात मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सण उत्सवाच्या वेळेस इलेक्ट्रिक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात असते. इलेक्ट्रिक वस्तूमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असेल, फॅन असेल, एसी असेल, यासोबतच प्रत्येकाच्या घरावरती दिवाळीची चमक निर्माण होणारी लाइटिंग देखील या ठिकाणी महागल्याचं चित्र आहे. जी मागील वर्षे जी या पद्धतीने टीव्हीची किंमत जी होती ती 10,000ची होती, मात्र ती आता 12,500 इतकी एका वर्षात 2,500 रुपयांनी या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर गेल्या 15 दिवसामध्ये जर बघितली, जी 100 रुपयाची लाइटिंगची माळ या ठिकाणी मिळत होती ती आता तब्बल 150 पर्यंत या ठिकाणी येऊन टेपलेली आहे. युद्धजन्य परिस्थिती कुठेतरी थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी सण उत्सव कुठेतरी आनंदात या ठिकाणी पार पडला पाहिजे. इलेक्ट्रिक वस्तूची मागणी, इलेक्ट्रिक वस्तूची विक्री जास्तीत जास्त व्हायला पाहिजे, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणचे व्यावसायिक मुकेश सोनवणे यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.